आज की न्यूज़ में आपका स्वागत है और आप देख रहे हैं आज की न्यूज़। नमस्कार, आज की न्यूज़ में आपका स्वागत है। आज भारतीय जनता पक्ष के किनवट माहौर विधानसभा के नेता माननीय अशोकराव पाटिल सूर्यवंशी के समक्ष किनवट शहर में हुआ नए शाखाओं का अनावरण। इन शाखाओं के शुभारंभ पर माननीय श्यामराव केंद्रे, तालुका अध्यक्ष संतोष शर्मानिवार, शहर अध्यक्ष अशोक नेमानिवार, संतोष नेमानिवार, वेंकट नेमानिवार, नांदेड़ के युवा अध्यक्ष रवि पाटिल और पाठक आदि जन उपस्थित थे। नए युवा शाखाओं के माध्यम से बनेगा किनवट का विकास। विविध कल्याणकारी योजना पहुंचाएंगे घर घर तक। आने वाले नगर परिषद के लिए भाजपा ने जमकर कंबर कसी। किनवट में विविध युवा शाखाओं का अनावरण किया गया है, जिसमें गंगानगर, रामनगर, धोबी गली, साटे नगर और नए युवाओं का भी हुआ भाजपा में प्रवेश। कहा जा रहा है कि नई युवा शाखाओं के माध्यम से होगा किनवट का विकास। विविध कल्याणकारी योजना पहुंचाएंगे घर घर तक। और अंत में आने वाली किनवट नगर पालिका चुनाव के लिए भाजपा ने अभी से कंबर कसी। ठीक है, अभी 1000 दिन पूरे हो गए, उस कारण अभी पूरे अपने प्रदेश में शाखा ओपन करने का हमारा संकल्प है हमारे सीएम साहब के। तो इनके माध्यम से ये युवा मोर्चा के जिला अध्यक्ष है, ये बोलेंगे आपको। भारतीय जनता पार्टी को राज्य में सत्ता में आकर 30 जुलाई को 1000 दिन पूर्ण होते हैं। उसी अवसर पर हमारे युवा प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार श्री योगेश अन्ना टिळेकर जी ने ये संकल्प लिया और अमित जी शाह राष्ट्रीय अध्यक्ष को एक ये आह्वान किया कि बाबा हम आने वाले हफ्ता में यानी 30 जुलाई से लेकर 6 अगस्त जो कि आज है, आज तक पूरी महाराष्ट्र में 10,000 युवा मोर्चा के शाखा अनावरण करके एक महाराष्ट्र में एक बीजेपी युवा मोर्चा का एक अच्छा सा उपक्रम जारी करेंगे। ये सोचकर हम युवा मोर्चा नांदेड़ आज किनवट और माहूर में माननीय श्री अशोक जी सूर्यवंशी साहब इनके मतदार संघ में एक 60 से 70 नाम फलक के अपन आज यहाँ अनावरण कर रहे हैं। उनके नेतृत्व में किनवट और माहूर में युवा मोर्चा की टीम अमरदीप कदम हो या हमारे संतोष जी चंदमनवार हो या सभी हमारे मित्र और उनके साथ ही फादर बॉडी के हमारे अशोक जी नेमानिवार साहब है, श्याम जी केंद्रे साहब है, वो उन्हीं सबको सहकार्य करके एक अच्छी टीम यहाँ भारतीय जनता युवा मोर्चा की माननीय श्री अशोक जी सूर्यवंशी साहब के नेतृत्व में काम कर रही है। या इंटरव्ह्यूच्या दृष्टीने तुम्हाला एकच सांगता येईल की आता सध्या किनवट नगर परिषदेच्या बाबतीत निवडणुकीचा वारं सुरू आहे आणि देशभरामध्ये सगळ्या भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टी, त्याच्यामुळे एक खात्री देता येईल की आम्ही पुढच्या वेळेला या विरोधकांना नामोहरम करून भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही कंपल्सरी नगरपालिकेवर आम्ही ठेवणार, हे त्रिवार सत्य आहे। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज आम्ही प्रथमच या किनवट शहरामध्ये आलो। प्रथमतः आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमचे लाडके आमदार आदरणीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी असं ठरवलं की महाराष्ट्र शासनाला 30 जुलै रोजी 1000 दिवस पूर्ण होत आहेत। केंद्रात मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सक्षम सरकार व महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊ फडणवीस यांचं सक्षम सरकार, हे दोन्ही सरकार महाराष्ट्रात कल्याणकारी योजना आणत आहेत आणि विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, राष्ट्रहिताचे निर्णय होत आहेत। पण जनकल्याण समाजाच्या लास्टच्या घटकापर्यंत आपल्या योजना पोहोचल्या पाहिजेत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चानं आपला झेंडा खांद्यावर घेऊन आपलं गनिम प्रत्येक वाक्य आपल्या योजना त्या समाजाच्या लास्टच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत। यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून 30 जुलै म्हणजेच महाराष्ट्र शासनाला 1000 दिवस पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त महाराष्ट्रभरात जवळपास 10,000 शाखा अनावरणाचा संकल्प आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी केला व त्याच्याच माध्यमातून आज आम्ही नांदेड ग्रामीण जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष रवि पाटीलजी खातगावकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड ग्रामीण जिल्ह्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत आम्ही 150 शाखा अनावरण केल्या। आज माहूर किनवट या मतदारसंघामध्ये आमच्या इथले ज्येष्ठ नेते व लढाईचे नेते, ज्यांना परीस म्हणता येईल, ज्यांना हात लागला की सगळ्या जनतेचं सोनं होईल, असे आमचे परीस अशोक भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या माहूर किनवट मतदारसंघामध्ये युवा मोर्चाचं जोरदार शक्ती प्रदर्शन आणि शाखा अनावरण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। येणाऱ्या काळात या किनवटमध्ये नगर परिषद होऊ घातलेल्या आहेत आणि येणाऱ्या नगर परिषदेमध्ये युवा मोर्चाची भूमिका आणि अशोक काकांचा आशीर्वाद, आमच्या रवीजींचा आणि
अमरदीप यांची टीम अशा तऱ्हेने लढेल. वानर सेना नक्कीच हा गड सर केल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीचा विचार, नरेंद्रभाई मोदीजींचा विचार आणि देवेंद्र फडणवीसजींचं कार्य या घराघरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलतो. युवा मोर्चाच्या शाखाच्या माध्यमातून युवकांमध्ये एक शासनाबद्दल आस्था निर्माण करणे, शासनाने घेतलेले निर्णय युवकांच्या माध्यमातून समाजामध्ये पोहोचवण्यासाठी आदरणीय आमदार टिळेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये शाखांचं जे नियोजन चालू आहे, या नियोजनाला आदरणीय अमितजी शाह, आदरणीय देवेंद्र फडणवीस, आमचे महाराष्ट्राचे लाडके खासदार आदरणीय रावसाहेब दानवे साहेबांच्या आदेशावरून आदरणीय सूर्यवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली किनवट माहूरमध्ये जिल्हाध्यक्ष युवा मोर्चाचे रवीजी खतगावकर साहेब आणि या जिल्ह्याचे संघटन सचिव सुकळकर आणि या जिल्ह्याचे प्रभारी पाठक साहेब आणि या जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, आमच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष श्री श्याम केंद्रेजी, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली किनवट माहूरमध्ये एक वातावरण, भारतीय जनता पार्टीचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपण आदरणीय सूर्यवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेला धार दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये या किनवट आणि किनवट नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा एक खांबी नेतृत्व आदरणीय सूर्यवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली या भाजपचा पताका फडकू, हेच या प्रसंगी आम्ही शुभेच्छा देतो जनतेला आणि या प्रसंगी ग्यावी देतो की नगर परिषदेमध्ये आम्ही भाजपचा झेंडा फडकू एवढं.